तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे, ज्यांना यूट्यूब मध्ये चॅनल ओपन करायचं आहे पण त्यांना हे समजत नाहीये की त्यामध्ये कशा प्रकारचे व्हिडिओ टाकायचे, कुठले ट्रेंडिंगला जातील किंवा जाणार नाही, हिंदीमध्ये असावं की मराठीमध्ये असावं, कोणत्या लँग्वेजमध्ये आपलं यूट्यूब चॅनल असावं, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पाहणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. तर चला मग, आता मी जेव्हा माझं चॅनल ओपन केलं होतं तेव्हा मी कुकिंगचं टाकत होते, म्हणजे त्याच्यामध्ये मी स्वतः भाज्या वगैरे बनवायचे, मग वेगवेगळे टेस्टी फूड बनवायचे, रेसिपीज असायच्या माझ्या, मग मी ते टाकायचे. आता ते टाकताना तुम्ही माझ्या ओल्डमध्ये गेलात तर तुम्ही बघाल की ते व्हायरल पण झालेले आहेत, म्हणजे मध्ये वगैरे पण गेलेले आहेत, बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत, लाईक्स आलेले आहेत. आता दुसरी गोष्ट, जर तुम्हाला रेसिपीमध्ये टाकायचं नाहीये तर मग तुम्ही कोणता कंटेंट टाकाल किंवा ह्याचं कन्फ्युजन तुम्हाला असेलच, तर ते कन्फ्युजन मी आज तुमचं दूर करते. दुसरं, तुम्हाला जर कुकिंगमध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही कॉमेडीज व्हिडिओज टाकू शकता. मग ते कॉमेडी तुम्ही स्वतः बनवा, त्याला एक छानसे तुम्ही आवाज द्या, सगळ्या गोष्टी करा आणि ते तुम्ही अपलोड करा. आता तुम्हाला कॉमेडी पण जमत नाही, मग करायचं काय? चॅनल तर ओपनच करायचं आहे. तर मग मी तुम्हाला सांगते की तुम्ही देवीचे गाणे घ्या, देवीच्या गाण्यांवरती पूर्ण शॉर्ट्स बनवा, त्याच्यावरती मग वेगवेगळ्या देवीच्या ठिकाणी जाऊन तिथली इन्फॉर्मेशन द्या. ह्याचे पण तुम्ही मोठे व्हिडिओज बनवू शकता. आता ठीक आहे, तुम्हाला देवींच्या गाण्यांचे पण जास्त गाणे सापडत नाहीयेत किंवा त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित मांडता येत नाहीये. चौथं, तुम्ही मराठी गाणी खूप मराठी गाणी आहेत, त्यावरती तुम्ही शॉर्ट्स बनवू शकता. किंवा पाचवा आणि सगळ्यात भारी, हे मी फक्त मराठी लँग्वेजसाठीच सांगत आहे, पाचवं सगळ्यात भारी, की तुम्ही व्लॉगिंग करू शकता. मग तुम्ही तुमच्या घरातल्या जे तुमची लाईफस्टाईल आहे किंवा तुमचं एक विलेजमध्ये जे काय असेल तुमचं ते तुम्ही दाखवू शकता. शेती करत असाल तर शेतीचं दाखवू शकता. किंवा मग तुम्ही व्लॉगिंगमध्ये पूर्ण तुमचं दिनचर्या असते, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या एक शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचे मोठेही व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. अशा पण पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. पण मग आता टाकताना त्याचं टायमिंग, त्याचं थंबनेल, सगळ्या प्रोसेस कशा करायच्या, काय असतात, याचा पण तुम्हाला अनुभव किंवा मग याचं पण तुम्हाला एक स्टडी पाहिजे. आता माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगेन, ते तुम्ही फॉलो करा. पहिली गोष्ट, जर एक मोठा व्हिडिओ बनवला तर त्यावरती एक छानसं थंबनेल टाकायचं, जे तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड आहे त्याच थंबनेलमध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर एकदम असं थंबनेल जे आहे ते खूप गर्दी करायची नाही, एकदम सुटसुटीत असलं पाहिजे. आणि त्याच्या खाली पण हॅशटॅग लावायला विसरायचे नाहीत. सगळ्या गोष्टी अशा एकदम छान असल्या की अट्रॅक्टिव्ह असल्या की मग आपल्यासारखे प्रेक्षक असतात किंवा ऑडियन्स असतात ते त्याला क्लिक करणारच. आणि मग तुम्ही एखादी न्यूज वगैरे पण तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता, किंवा एखादा इकॉनॉमिकल टॉपिक असतो तो पण तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता. किंवा मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे व्हिडिओज असतात किंवा टॉपिक असतात ते पण तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता. असे बरेचसे टॉपिक आहेत. फक्त आता एवढ्या सगळ्यांमध्ये तुमचा व्हिडिओ चालणार की नाही चालणार हे फक्त टायमिंगवरून ठरतं. आता तुमची ऑडियन्स कधी ऑनलाईन येते, कधी ऑफलाईन असते, हे सगळं यूट्यूब तुम्हाला सांगतं. यूट्यूबच्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला आणखीन खूप साऱ्या इन्फॉर्मेशन्स द्यायच्या, पण मग मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन. आणि तुम्हाला चॅनल ओपन करायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याच्यावरती मग एक स्पेशल व्हिडिओ बनवीन. आणि जे तुमच्या क्वेरीज असतील त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवीन. कारण की रिअल इन्फॉर्मेशन कोणीच देत नाही, कारण सगळे त्याला एकदम मसाला देऊन सांगतात. पण मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि टाईम वेस्ट न करता इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर आत्तापुरतं एवढंच. थँक्यू.